समाधान घेऊनच करायचं साहेब. आमचं समाधान करा ना. आमच्या अडचणीच तुम्ही आमच्या अडचणी वाढवण्यासाठी करायला का अडचणी सोडवण्यासाठी? मग आमच्या अडचणी आम्हाला आता आमच्या डोळ्यासमोर तर आता अंधार आहे. आज लातूर तालुक्यामध्ये ढोकी गावा येथे मोजणीसाठी मोजणी अधिकारी, डेप्युटी कलेक्टर मॅडम, प्रशासकीय अधिकारी सर्व इथे उभारे होते. अनेक पोलीस प्रशासनाला सुद्धा त्यांनी कळवलं होतं, परंतु शक्तीपीठ बाधित सर्व शेतकरी यांनी सर्वांमध्ये असं ठरवलं आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि जी 85,000 कोटीचा जे प्रोजेक्ट आहे हे कृष्णा खोऱ्याचं आणि गोदावरी खोऱ्याचं पाणी मराठवाड्याला देऊ. काल थोडासा झिमझिम पाऊस पडलेला आहे. पाऊस पडलेला आहे म्हणून शेतकऱ्याच्या तोंडावर आनंद दिसलेला आहे, पण हाच पाऊस पडला नसता तर आज फुफुटा दुरळा उडलेला दिसलेला असता. प्रशासन आलं होतं, तुम्ही काय केलं? प्रशासनाला आम्ही कडाडून विरोध केला आणि कडाडून विरोध करणार इथून पुढे पण. आता पुन्हा मोजणीला येणार असं सांगितलं. नाही, आम्ही विरोध करायला तयार आहे. प्रशासनात त्याची भूमिका बजावावी आणि आम्ही चळवळीची भूमिका बजावतो. आम्ही 100% विरोध करणार. मध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी अधिग्रहण करण्यासाठी लोक आले होते. आम्ही त्यांना मोजणी होऊ दिली नाही. प्रशासकीय अधिकारी ही सगळ्यांनी आमच्या मोजणी अडवल्यामुळे त्यांनी मोजणी बंद केली. आता काय मागणी आहे तुमची प्रशासनाकडे? आमचं म्हणणं किंवा आम्हाला अंधारात ठेवून तुम्ही करू नका. समजा तुम्हाला काय मोबदला देणार आहेत, काय शेतीला शेती बदल देणार आहेत, शेतकऱ्यासोबत पूर्ण व्यवस्थित चर्चा करून मग मार्ग काढा. तुम्ही तुमचा विरोध कशाला आहे? विरोध आहे आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. मग मावेजा कशाला चर्चा करतात? मावेजा शेवटी त्यांनी बुरदंड घालालेत ना. रस्ता आज पोलीस बंदोबस्तात येऊन आज आम्ही कुठं राहणार, आम्ही त्याच्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्ही आमचा दुसरा धंदाच नाही काय शेती सोडून. समजा हितली शेती गेली तर आम्हाला पर्यायी मार्ग शेती मिळणार नाही आणि ह्यांच्या मावेजा बाहेर मार्केट प्रमाणे नाही, त्याच्यामुळे आमचा पूर्णपणे विरोध आहे.